नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणे मी तुमचा धन्यवाद करतो, कारण आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब, लाईक, शेअर करून आपल्या चॅनलला पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही मदत करताय. म्हणजेच इनडायरेक्टली तुम्ही आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जाताय, बरोबर. आणि आपल्या मराठी माणसासाठीच आपण हे सगळे व्हिडिओ बनवत आहे. आणि आजचा एक व्हिडिओ जो आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आपल्या सगळ्यांनाच IT मध्ये जाण्याची खूप इच्छा असते, बरोबर. आपण जसं की आता तुम्ही काही जण IT मध्ये असाल, ठीक आहे, त्याबद्दल काही डाऊट नाही आहे. बट जे काही आपले काही मित्र आहेत, ठीक आहे, आपली माणसं आहेत, ठीक आहे, त्यांनी काही डिग्री केलेली असते, राईट. मग इंजिनिअरिंग केलेलं असतं किंवा काही नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडमधून त्यांना IT कंपनीमध्ये यायचं असतं, बरोबर. किंवा मग ऑटोमोबाईलमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ते काम करत असतात. तर आपलं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मला IT कंपनीमध्ये जायचं आहे, मस्त मला व्हाईट कॉलर ACला जॉब पाहिजे, राईट. मला वर्क फ्रॉम होम पाहिजे. तर अशा काही आपली स्वप्न असतात, अशा काही आपल्या अपेक्षा असतात, बरोबर. त्या कंप्लीट करण्यासाठी, त्या आपल्याला फुलफिल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर आपण त्यासाठी कष्ट करतोय. बट आपल्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतो आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर काहीशा कंपन्या सर्च कराव्या लागतात. तर मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या टाईपच्या कंपन्या आहेत. त्यात IT कंपनी हे सगळ्यांचंच एक स्वप्न राहिलेलं आहे, बरोबर. तर त्या IT कंपनीचीच आपण पूर्णपणे आज माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आणि आपल्या सगळ्या मराठी मुलांसाठी IT कंपनी काय असते, तिथे कल्चर काय असतं, ठीक आहे, त्याचे काही तुम्हाला फोटोज मी दाखवणार आहे आणि काही कन्सेप्ट तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे, ठीक आहे. तर आपण आतापर्यंत SAPचे व्हिडिओ बघतच आलेलो आहे, पण SAP जॉब कुठे मिळतो असतो आपल्याला, कन्सल्टंट लेवलचा IT मध्ये मिळतो. मग त्या IT कंपनीची माहिती आपल्याला माहिती पाहिजे ना, की IT कंपनी काय असते. तर ती संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूयात. सो बेसिकली बघा, तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेलच की हे बॅकग्राऊंड जे दिलेलं आहे ते पण एका IT पार्कचं बॅकग्राऊंड आहे. तर तुम्ही लक्षात आलं असेलच की थोडंसं फील असतो की IT मध्ये गेलेल्याचा, राईट. पूर्ण एकदम एक वातावरण असतं, एन्व्हायरमेंट असतं, राईट. त्याच्यामध्ये सगळे प्रॉपर ड्रेसिंगमध्ये असतात, राईट. तिथे गेल्यानंतर तुम्हाला की असा वेगळाच फील येतो की हां बाबा मी कुठेतरी चांगला जॉब करतोय, बरोबर. तिथे काय तुम्हाला हातकाळे करायचे नाही आहेत, एकदम व्हाईट कॉलर जॉब आपण त्यालाच म्हणतो, बरोबर. तर एकदम प्रॉपर जायचं, पार्किंग वगैरे गाडी पार्क करायची आणि मग मस्तमध्ये AC ऑफिसमध्ये जाऊन तुमचा कॉम्प्युटर लॅपटॉप असेल ओपन करून काम स्टार्ट करायचं, बरोबर. तर हे एक सगळ्यांचं स्वप्न असतं. तर तेच स्वप्न इथे पूर्ण होतं IT कंपनीमध्ये, ओके. त्या संदर्भात काही काही गोष्टी आपण आता डिस्कस करतोय. चला. सो पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगतोय की इन्फ्रास्ट्रक्चर, बरोबर. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, की ते IT कंपनी असते कुठे. तर बेसिकली ही IT कंपनी अशी कुठेही नसते, राईट. एक IT पार्क असतं किंवा एखादी मोठी बिल्डिंग असते, त्याच्यामध्ये काही फ्लोर्स असतात किंवा काही काही कंपन्यांचे सेपरेट बिल्डिंग्ज असतात, राईट. तर आता तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर मुंबई, ठीक आहे, पुणे, ठीक आहे, या लोकेशनला सगळ्यात जास्त मोठे IT पार्क आहेत, बरोबर, या 2 लोकेशनला. तर आपल्या महाराष्ट्रातून सगळीकडून आपली मराठी माणसं आहेत ते पुणे आणि मुंबई या लोकेशनला येतात, ठीक आहे, कारण तिथे कंपन्या, IT पार्क हे खूप मोठं IT पार्क आहे आणि तिथे कंपन्या असतात, IT कंपनीज, बरोबर. आता हे ते तुम्ही बघितलं असेल की हे काही IT पार्कचे मी तुम्हाला फोटो दाखवतोय, बरोबर. आता हे फोटो कुठल्या IT पार्कचे आहेत ते तुम्हाला कळालं असेलच काय. याच्यातून माझा असा काही हेतू नाही आहे की कोणत्या IT पार्कचं मी पब्लिसिटी करतोय किंवा काही आपण त्याची मार्केटिंग करतोय, असं काही नाही. जस्ट तुमच्या माहितीसाठी मी हे 2 पिक्चर इथे फोटोज मी तुम्हाला दाखवतोय, बरोबर. तर एक पूर्ण काचेची बिल्डिंग असते IT कंपन्यामध्ये. 99% म्हणू शकता की काही कंपन्या असतात त्या पूर्ण अशा काचेच्या बनलेल्या असतात. तुम्ही बघू शकता की एकदम ग्रीनरी वगैरे एकदम पूर्ण हिरवळ आहे, ठीक आहे. बाग बगीचे असतात, साईडनी झाडं प्रॉपर, एकदम स्वच्छता असते, ठीक आहे. प्रॉपर सिक्युरिटी असतात, ओके. आणि पूर्ण AC बिल्डिंग्ज असतात या, ठीक आहे. तुम्हाला कुठे असं फॅन वगैरे बघायला नाही भेटणार. पूर्ण AC हॉल्स, तुमचे AC फ्लोअर असतात. ड्राफ्ट म्हणजे डक्ट सिस्टम असते तिथे. ही पूर्ण सेंट्रलाइज्ड AC असतो, राईट. अशा हे इन्फ्रास्ट्रक्चर असतं आतमध्ये. प्रॉपर तुम्हाला सिक्युरिटी गार्ड्स बघायला भेटतील. प्रॉपर तुम्हाला मार्किंग केलेलं असतं, ठीक आहे. तुमचे 2 व्हीलर वेगळ्या ठिकाणी पार्किंग, 4 व्हीलर वेगळ्या ठिकाणी पार्किंग, बरोबर. त्याला बॅकअप असतो बिल्डिंगला. म्हणजे लाईट गेली आणि असं तुमचं IT पार्क बंद पडलंय विदाऊट लाईटचं, असं होत नसतं. त्याला जनरेटर, जनसेट जे असतात आपले, ठीक आहे, त्याला पूर्ण बॅकअप असतो. म्हणजे तुम्हाला कळत पण नाही लाईट गेली कधी आणि आली कधी,
ओके. अशा पद्धतीने तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं, फुल प्रूफमध्ये बनवलेलं असतं. पूर्ण आतमध्ये पी-ओ-पी वगैरे एकदम 24 तास तुम्हाला लाईट्स तिथे असतात. असं नाही आहे की दिवसा लाईट्स बंद करायच्या आणि संध्याकाळी चालू करायच्या, असं नाही आहे. 24/7 ते लाईट्स तुमच्या चालू असतात. पूर्ण काचेची बिल्डिंग असते. तुम्हाला तिथे अशा काही खिडक्या ओपन, वारं येते जाते, अरे धूळ आली, असं काहीही बघायला भेटत नाही आहे. पूर्ण आतमध्ये एकदम पूर्ण सेंट्रलाइज्ड एसी, आतमध्ये सगळं पॅक असतं. विंडोज असतात, तुम्ही ओपन करू शकता, बट एसी चालू असल्यामुळे ते तुम्हाला ओपन करता येत नसतात, बरोबर. असे प्रॉपर तुम्हाला हे इन्फ्रास्ट्रक्चर असं IT मध्ये बघायला भेटतं, जेणेकरून ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असं काही नसतं. कारण शॉप फ्लोअर्स वगैरे असतात, तिथे ओपन करावं लागतं, आवाज असतो. तसं नाही आहे इथे. तुम्ही आतमध्ये गेला, एकदम शांतता असते, प्रॉपर शांतता. सगळेजण आपले कामं करत असतात. थोडंच नॉमिनल तेवढंच छोटंसं बोलणं होतं, ठीक आहे. आणि नसेल तर तुम्ही कॉन्फरन्स कॉलमध्ये असाल किंवा मीटिंग रूममध्ये जाऊन तुम्ही बोलू शकता. पण अशा पद्धतीने एक थोडंसं एक स्ट्रक्चर असतं. काय अजून मी पुढे तुम्हाला हळूहळू दाखवणार आहे. पण एक इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे, की असं एकदम आपण नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडमधून किंवा बाहेरून आलेला असतो किंवा फ्रेशर असतो, हे आपल्यासाठी सगळं नवीन असतं. त्यामुळे आपल्याला एक थोडीशी भीती निर्माण झालेली असते मनामध्ये. तर अशी काही भ्यायची गरज नाही आहे. हे सगळं आपल्यासाठीच आहे, ठीक आहे. बट एक असं क्वालिटी मेंटेन करतात हे. आणि एक IT मध्ये म्हणजे थोडंसं एक फॅसिलिटीज या वेगळ्या असतात, बरोबर. तर त्याच फॅसिलिटी तुम्हाला इथे या पिक्चरच्या माध्यमातून बघायला भेटतात, किंवा तुम्ही व्हिडिओ वगैरे IT पार्कचे गुगलवरती किंवा यूट्यूबवरती तुम्ही बघू शकता, बरोबर. हे झालं तुमचं थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर बाबतीत मला सांगायचं होतं. ओके. आता पुढे जातोय मी, तुम्हाला काहीतरी माहिती सांगतोय. इथेच आपण थांबत नाही आहे. ही माहिती म्हणजे थेरॉटिकल आलं असं म्हणू नका. अजूनही काही फोटोज, काही इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला पुढे शेअर करतोय, बरोबर. आता IT कंपन्याच म्हणजे काय करतात? आता इथे ठीक आहे, एवढ्या सगळ्या फॅसिलिटी देतात, पण हे IT कंपन्या करतात काय? ठीक आहे. तर तुम्ही इंग्लिशमध्ये आपण लिहिलेलं आहे, हे वाचू शकतात, ठीक आहे. आता ह्याला मराठीत सगळं व्यवस्थित सांगायचं म्हणजे तिथे खूपच डोक्यावरून जाऊ शकतं, ठीक आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, ठीक आहे. आणि हे तुम्हाला गोष्टी माहिती पाहिजेत, कारण IT मध्ये गेलं तर तुम्हाला एक इंग्लिश येणं हे खूप मॅन्डेटरी असं मानलं जातं सगळीकडे. आता ॲक्च्युली आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या कंपन्या वगैरे आहेत इंटरनल, सगळी आपली मराठी माणसं असल्यामुळे तुम्ही मराठीत बोलू शकता. बट कसं आहे, काही मॅनेजर्स वगैरे असतात, ते इथिक्स फॉलो करतात. थोडीशी इंग्लिशमध्ये मीटिंग्ज वगैरे किंवा इंटरव्ह्यू वगैरे तुमचे HR शी हे बोलावं लागतं, इंटरॅक्शन पाहिजे. म्हणून इंग्लिश आपल्याला येणं गरजेचं पण असतं. पण असं नाही आहे की इंग्लिश येत नसेल थोडंफार, तुमच्या भावना तरी पोचल्या पाहिजेत. नाहीतर मग तुम्हाला इंग्लिश येत नाही आणि तुम्हाला चान्सच भेटणार नाही IT मध्ये. असं काही नाही आहे मराठी मुलांनो. आपल्याला इंग्लिश जरी थोडकं मोडकं असेल तरी तुम्ही IT मध्ये करिअर करू शकता, IT मध्ये जाऊ शकता बिनधास्त, ठीक आहे. आता याच्यातून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल की तुमचं वेगळंच बॅकग्राऊंड आहे, मग मी जाऊ शकतो का, मी काय करू शकतो, ठीक आहे. आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा आपल्या लिंक्डइन, इंस्टाग्रामवरती मला मेसेज करा, ठीक आहे. मी तिथे तुम्हाला रिप्लाय करतो प्रॉपर आणि तुम्हाला व्यवस्थित गाईड करतो, ठीक आहे. सो मी तुमच्यासाठी जे आहे, सो काही काळजी करू नका. ओके. आता IT कंपन्याच काय असतात, तर तिथे मी वर लिहिलेलं आहे की IT कंपनीज हेल्प अदर बिझनेसेस अँड इंडिव्हिज्युअल टू लिव्हरेज टेक्नॉलॉजीज टू सॉल्व द प्रॉब्लेम, इम्प्रूव्ह इफिशियन्सी अँड एनहान्स देअर कॅपॅबिलिटीज, ठीक आहे. आता याच्यातून अर्थ काय कळतोय की IT कंपन्या बेसिकली काय करतात, की काही मोठे मोठे बिझनेसेस आहेत, ठीक आहे, किंवा काही कंपन्याज आहेत, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना मदत करतात, किंवा त्यांची प्रोडक्टिव्हिटी, त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत ते त्यांची इफिशियन्सी वाढवण्यासाठी मदत करतात, किंवा त्यांचं जे प्रोडक्शन आहे, त्यांचं मार्केटिंग आहे, ठीक आहे, त्यांचं जे सॉफ्टवेअर्स आहे त्याला मोठं करण्यासाठी. म्हणजे इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की एखाद्या दुसऱ्या कंपनीला त्यांचं प्रॉडक्ट असेल किंवा त्यांचं ओव्हरऑल ग्रोथ असेल मोठं करण्यासाठी ह्या IT कंपनीज त्यांना मदत करत असतात, बरोबर. आता मदत करतात म्हणजे काय, की त्यांना हेल्प करतात, बरोबर. आता हेल्प करतात, मदत करतात, हे मी म्हणतोय. IT कंपनीला काय फायदा आहे त्याच्या, म्हणजे त्यामध्ये IT कंपनी त्यांना मदत करतात, पण त्याच्या अगेन्स्ट, ठीक आहे, त्या चार्जेस पण घेतात, ठीक आहे. आता काही ट्रेनिंग देतात, ट्रेनिंगसाठी तुम्हाला फी द्यावी लागते, तसे ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, बरोबर. काही त्यांना हेल्प करतात, म्हणजे त्यासाठी त्यांना पैसे हे घ्यावे लागतात. तर ते पुढची कंपनी त्यांना एक पैसे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट देत असते, की एवढे एवढे आम्ही चार्जेस देतो तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला हेल्प करा, ठीक आहे, आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, आमची कॅपॅबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी, बरोबर. त्यासाठी मग आता हे कोणत्या सर्व्हिस कंपन्या प्रोव्हाइड करतात, IT कंपन्यात काय करतात एक्झॅक्टली, तर मी इथे दिलेलं आहे, थोडक्यात दिलेलं आहे. अजून भरपूर काही सांगण्यासारखं आहे, बट ते तुम्हाला हळूहळू कळेलच आणि मी व्हिडिओ बनवतच जाईल, ठीक आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग आहे, IT सर्व्हिसेस, कन्सल्टिंग, क्लाउड कम्प्युटिंग, डेटा मॅनेजमेंट, ॲनालिटिक्स, नेटवर्किंग, सायबर सिक्युरिटी, ह्या सगळे सर्व्हिसेस प्रोडक्ट आहेत ना, हे सगळे आपल्या IT कंपन्या ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करतात, देतात. आता मी थोडक्यात सांगतो तुम्हाला, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे काय.
तर याच्यामध्ये कसं होतं की कंपन्या काय करतात की एखाद्या कंपनीला, समजा एखादी छोटी कंपनी आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्याला एखादं सॉफ्टवेअर बनवून पाहिजे, त्याला वेबसाईट बनवून पाहिजे, बरोबर. तर मग त्या कंपन्या, आपल्या IT कंपन्या काय करतात, त्यांना मदत करतात, बरोबर. आता जसं की मायक्रोसॉफ्ट पण ही एक IT कंपनी आहे, बरोबर. ते त्यांचं स्वतःचं प्रॉडक्ट मायक्रोसॉफ्ट हे देतात, एक विंडोज वगैरे आहे, ठीक आहे, ते तुमच्या कंपनीला देतात सगळं सिस्टम वगैरे चालण्यासाठी. तोच याचा एक भाग आहे, बरोबर. म्हणजे काही ॲप्लिकेशन्स असतात, छोटे छोटे सॉफ्टवेअर असतात, तुम्हाला माहिती आहे सॉफ्टवेअर वगैरे ते, बरोबर. आता हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय येतं की समजा आता तुमची IT कंपनी आहे, ठीक आहे. आता एक म्हणू शकता की तुम्ही, तुमचा लॅपटॉप आहे, त्याच्यामध्ये प्रोसेसर असतो, तो कुठल्या कंपनीचा आहे, इंटेल कंपनीचा आहे, बरोबर. मग त्या कंपनीज काय करतात की ते हार्डवेअर प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, कॉम्पोनंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. ओके, म्हणजे काय, डिझाईन करणे, राईट, आणि ते प्रोव्हाइड करणे. आता बघा, हे प्रॉडक्ट बेस्ड कंपनी येतात हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. प्रॉडक्ट बेस्ड म्हणजे काय, त्याचा सेमीकंडक्टर आहे, ठीक आहे, तो बनवायचा आणि तो प्रोव्हाइड करायचा, काही किट असतील ते प्रोव्हाइड करायचं, ठीक आहे. अशा काही गोष्टी या IT कंपन्यामध्येच कन्सिडर केल्या जातात. देन तिसरं आहे IT सर्व्हिसेस, ठीक आहे. IT सर्व्हिसेस म्हणजे काय की तुमचा काही टेक्निकल सपोर्ट असेल, ठीक आहे, नेटवर्क असेल. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की काय, आपल्या IT कंपन्याज आहेत, सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, बरोबर. सर्व्हिस प्रोव्हाइड करतात म्हणजे काय की तुमचा बिझनेस जो आहे, ठीक आहे, आता त्याच्यामध्ये काही तुमच्या सिक्युरिटीचे सर्व्हिसेस असतील, ठीक आहे, काही कॉन्ट्रॅक्ट असतील, किंवा बाकीचे काही ॲप्लिकेशन असतील, त्या ॲप्लिकेशनचा सपोर्ट असेल, कस्टमर केअर असेल, या गोष्टी या सर्व्हिस बेसमध्ये प्रोव्हाइड करतात. काही सपोर्ट असतील, सपोर्ट म्हणजे एखादं ॲप्लिकेशन आहे, एखादी सिस्टम आहे, त्याला सपोर्ट पाहिजे, एम्प्लॉईज पाहिजे त्यांना कॉन्ट्रॅक्टवरती, अशा या सर्व्हिस बेस्ड कंपन्या असतात, त्या IT सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. त्यामध्ये आता कन्सल्टिंग आहे. आता चौथं म्हणजे कन्सल्टिंग म्हणजे काय की ॲडवाईज करू शकता, ठीक. कन्सल्टंट म्हणजे, ठीक आहे, आता आपण SAP बघत आलेलो आहे, आपले सगळे व्हिडिओ SAPचे आहेत, तर SAP कन्सल्टंट म्हणजेच काय, ते कन्सल्टिंगमध्ये येतं. SAP कन्सल्टंट म्हणजे तुम्ही काय करता, कन्सल्ट करताय पुढल्या कंपनीला त्यांचा SAP सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करण्यासाठी मदत करताय तुम्ही, बरोबर. तर मग मार्केटमध्ये इन्फोसिस, ॲक्सेंचर, TCS, अशा IBM अशा कंपन्या आहेत की त्या कन्सल्टिंगमध्ये येतात. म्हणजे तुम्ही थोडक्यात बिझनेससाठी त्यांना ॲडवाईज करता की तुमचा कशी SAP सिस्टम इम्प्लिमेंट केली जाते. थोडक्यात तुम्ही एक ॲडवायझर म्हणून काम करता. ओके, तर क्लाउड कम्प्युटिंग आहे, म्हणजे एक्झाम्पल दिलं तर ॲमेझॉन आहे, त्यांचा स्वतःचा डेटाबेस आहे AWS, बरोबर. त्यांच्या स्वतःचं स्टोरेज आहे, क्लाउड स्टोरेज, बरोबर. तर असे काही स्टोरेज बेस्ड जे सर्व्हिसेस आहेत त्या क्लाउड कम्प्युटिंगमध्ये येतात. डेटा मॅनेजमेंट अनालिटिक्स म्हणजे काय, काय काय कंपनीचा कसा असता, ह्यूज डेटा असतो, खूप मोठा डेटा असतो, राईट. डेटा म्हणजे थोडक्यात त्यांचे काही फाईल्स असतील, ठीक आहे, सिस्टममध्ये आपलं कसं आता हार्ड ड्राईव्हमध्ये, SSDमध्ये फोल्डर बनवून आपण डेटा स्टोअर करतो, तसा कंपनीचा खूप मोठा डेटा असतो, बरोबर, बॅकएंडचा डेटा. तर ते त्या डेटा मॅनेज करण्यासाठी, डेटामधून रिपोर्ट जनरेट करण्यासाठी या सर्व्हिसेस पण आपल्या कंपनी प्रोव्हाइड करतात. आता नेटवर्किंगमध्ये काय येतं, सेकंड लास्ट म्हणजे की तुमचं कम्युनिकेशन नेटवर्क वगैरे जे आहे, म्हणजे VPN वगैरे थोडक्यात. ओके, आता तुम्ही IT मध्ये काम करत असाल तर तुम्हाला VPN माहिती आहे. थोडक्यात इंटरनेट बेस्ड ज्या आहेत, म्हणजे सर्व्हर वगैरे काही प्रोव्हाइड करणे, ठीक आहे, सर्व्हरसाठी लागणारे काही कंपोनंट्स असतील किंवा त्याच्या सर्व्हिसेस असतील, पॅचिंग असेल. ओके, तर असे काही नेटवर्क बिल्ड करण्यासाठी तुमचे लॅन सर्व्हिसेस असतात ना, आपलं आता इंटरनेट कनेक्शन आहे ते नेटवर्कमध्ये येतं, आपलं वायफाय वगैरे घेतो ना आपण घरी, तर ते नेटवर्किंगमध्ये येतं सगळं, ते राउटर वगैरे सेटअप करणे वगैरे ते. आणि सायबर सिक्युरिटीमध्ये काय येतं की तुमचा डेटा म्हणजे सिक्युअर ठेवणे, सायबर अटॅकपासून थोडंसं प्रिव्हेंट करणे, राईट. मग आपले अँटीव्हायरसेस वगैरे आहेत ते याच्यामध्ये येतात, बरोबर. आणि काही काही कंपनी, आता कसं बँकिंग वगैरे सेक्टर, त्यांचे सॉफ्टवेअर खूप इम्पॉर्टंट असतात, तर काही कंपन्या सपोर्ट करतात सायबर सिक्युरिटी, जेणेकरून त्यांच्यावरती सायबर हल्ला होऊ नये, तुमचा डेटा सगळा सुरक्षित राहावा, तुमचं ट्रान्झॅक्शन जे आहे, आता तुम्ही फोनपे वगैरे यूज करताय, ते सिक्युअर कनेक्शन असतं, अशा पद्धतीने. तर अशा सगळ्या सर्व्हिसेस आहेत त्या आपल्या IT कंपनी ज्या आहेत त्या सगळ्या प्रोव्हाइड करतात, बरोबर मित्रांनो. आता मला सांगा, याच्यातून कळलं काय, एकच म्हणजे वेगवेगळे जे कंपनी आहेत त्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात का? हो, बरोबर आहे. बट आता एखादी कंपनी असेल, त्या सगळ्या 8च्या 8 सर्व्हिस प्रोव्हाइड करतात या, बरोबर. म्हणजे काय, सॉफ्टवेअर पण डेव्हलप करून देत आहे, कन्सल्टिंग पण आहे, क्लाउड कॉम्प्युटिंग पण आहे, नेटवर्किंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. तर ऑलमोस्ट मोठ्या मोठ्या ज्या MNC कंपनीज आहेत, TCS, इन्फोसिस, ॲक्सेंचर सारख्या, ते बऱ्यापैकी आहे, जे मी तुम्हाला 8 पॉईंट सांगितलेले ते सगळे प्रोव्हाइड करतात. मी त्यांच्याकडे गेला, SAP कन्सल्टिंग आहे, त्यांच्याकडे गेला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करून देतात, ते नेटवर्किंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे, कळालं. तर अशा ह्या कंपन्यांमध्ये प्रोव्हाइड करा, ह्यासाठी त्यांना एम्प्लॉई लागतात. म्हणून आपण
याच्यामध्ये कशात तरी एकात करिअर करतो कन्सल्टिंगमध्ये, SAP कन्सल्टंट म्हणून, आणि आपण IT कंपनीमध्ये जातो आणि जॉब करतो. कळालं? ठीक आहे. आता हे थोडंसं तुम्हाला मध्येच माहिती सांगितली मी IT कंपनीची. तुम्हाला फायदा होत असेल ना याचा चांगला, तर एक लगेच लाईक करून टाका. म्हणजे कसं आपल्याला कळेल की किती आपल्या मराठी माणसांना हा व्हिडिओ आवडतोय किंवा बाकीचे सगळे व्हिडिओ आवडत आहेत. याच्यावरून मी एक थोडंसं अंदाज बांधू शकतो. ओके, चला पुढे. आता थोडंसं इंटरेस्टिंग कलरफुल इमेजेस वगैरे, बरोबर. तर IT कंपनीमध्ये आपण बाहेरनं इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं होतं, पण आतमध्ये तुम्ही एकदा IT कंपनीमध्ये गेटमधून किंवा एंट्रन्समध्ये गेलात ना, तर अशा पद्धतीने हे तुमचे एंट्रन्स बघायला भेटतं ITमध्ये. बघा किती चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, लाईट्स वगैरे, POP वगैरे मस्त. आता मी तुम्हाला थोडंसं इथे कर्सरने दाखवतोय बघा. इथे काही त्यांचे सिक्युरिटी गार्ड बसलेले असतात किंवा वेलकमसाठी जे आपले ॲडवायझर वगैरे असतात किंवा काही त्यांचे दोघंजण बसलेले असतात, तिघंजण बसलेले असतात, एकटा बसलेला असतो की जे तुम्हाला इनिशियली मे आय हेल्प यू हे ऐकले की कुठं, तशा पद्धतीने इथे हे तुम्हाला बघायला भेटतील. हे एंट्रन्समध्ये इथे तुम्ही सिटिंग वगैरे बघू शकता. अशा पद्धतीने सिटिंग्स वगैरे असतात आणि इथे तुम्ही चौकशी करू शकता की गेल्यानंतर तुम्ही समजा इंटरव्ह्यूसाठी गेलाय तर तुम्हाला ID कार्ड देतील टेम्पररी, किंवा तुम्ही त्यांना म्हणू शकता की मी इंटरव्ह्यूसाठी आलो आहे, तर तुम्हाला गाईड करतील. बरोबर. काहीही तुम्हाला मदत पाहिजे असेल तुम्ही तिथे हेल्प डेस्क म्हणू शकता. सुरुवातीला गेल्या मे आय हेल्प यू हे तुम्हाला असे एंट्रन्स हे बघायला भेटतं ITमध्ये. बरोबर. आता इथून पुढे गेल्यानंतर तिथून तर तुम्ही गेला, मग अशी एक सिक्युरिटी सिस्टम असते IT कंपनीमध्ये. 95% कंपन्यामध्ये तरी मी पाहिलेलं आहे की इथे कसं असं तुम्हाला ID कार्ड असतं ना, त्याच्यामध्ये एक RFID कार्ड असतं. ते इथे ठेवलं तुम्ही याच्यावरती की हा काचेचा जो दरवाजा आहे, डोअर आहे, ठीक आहे, गेट आहे, हे ओपन होतं. म्हणजे काय, सिक्युरिटी सिस्टम एवढी आहे आणि इकडे सगळ्यात लिफ्ट्स आहेत. म्हणजे तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला ते कार्ड पाहिजे, आणि ते कार्ड कधी भेटतं, तुम्ही ज्या कंपनीचा एम्प्लॉय असेल तर ते तुम्हाला सिक्युरिटीसाठी ते एक कार्ड देतात, आय कार्ड देतात, ठीक आहे, आयडेंटिटी कार्ड, आणि त्याला एक RFID कार्ड असतं की जे तुम्ही स्कॅन केलं तर तुमचं ओपन होतं, अदरवाईज ते ओपन होत नाही आहे. म्हणजे काय, प्रत्येक वेळेस मॉनिटर करायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने सिक्युरिटी सिस्टम असते. मग आतमध्ये गेल्यानंतर लिफ्ट तुम्ही तुमच्या फ्लोअरला जाऊ शकता. ठीक आहे, अशी एक कन्सेप्ट हे ITमध्ये असते. देन तुम्ही आता त्या गेटमधून आत गेला, ठीक आहे, तुम्हाला जॉब लागलेला आहे, तुम्ही आत गेला, मग अशा पद्धतीने तुम्हाला एक सिटिंग अरेंजमेंट बघायला भेटते फ्लोर वाईज. ठीक आहे, बघा तुम्ही बघू शकता की एकदम चांगल्या एर्गोनॉमिक चेअर्स असतात. ठीक आहे, प्रॉपर तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट भेटते. क्युबिकल्स म्हणू शकता त्याला. डेस्कटॉप असेल तर डेस्कटॉप, किंवा तुम्हाला लॅपटॉप दिला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने लॅपटॉप्स वगैरे इथे ठेवू शकता. तर हे 4 असे फोटो मी तुम्हाला असे इंटरनेटवरून सर्च करून घेतलेत. बरोबर, हे तुम्हाला दाखवण्यासाठी की हे पूर्ण AC पूर्ण फ्लोअर असतात, असे चेअर ठेवलेले असतात, मध्ये थोडीशी जागा असते. तुम्हाला गप्पा वगैरे मारायचे असतील तर तुम्ही आरामात इथे बसून थोडंसं त्या गप्पा वगैरे मारू शकता, किंवा काही मॅगझिन असतील तर ते वाचू शकता. किंवा अशा पद्धतीने हे क्युबिकल्स असतात बघा, राईट बॉटम कॉर्नरला मी ते दाखवतोय. असे तुम्हाला डेस्कटॉप, माऊस वगैरे ठेवलेला असतो, सेपरेट डस्टबिन वगैरे, तुम्हाला असे इथे स्टिकर वगैरे चिटकवायसाठी जागा असते, जेणेकरून तुम्ही इम्पॉर्टंट गोष्टी लिहू शकता. ओके, असे क्युबिकल्स असतात. हे पूर्ण दिसतंय का तुम्हाला वर बघा, POP वगैरे, प्रॉपर लाईट्स वगैरे मी तुम्हाला अगोदर सांगितलं. अशा पद्धतीने हे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर इंटेरियर आतलं जे आहे ते बघायला भेटतं. एकदम स्टँडर्ड क्वालिटीचे चेअर्स वगैरे ठेवलेले असतात. आता हे बघितल्यानंतर मला सांगा, एखाद्या मॅन्युफॅक्चरिंगचा आपला माणूस असेल, तो म्हणेल की अरे मला अशी कधी लाईफ भेटायची, त्यासाठी तुम्हाला ITमध्ये यावं लागेल, आणि ITमध्ये येण्यासाठी तुम्हाला काही कोर्सेस करावे लागतात. बरोबर, हे तुम्हाला इथे बघायला भेटतं. ओके, आता हे अशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल की आपण पण ITत जायला पाहिजे, आपलं करिअर व्हायला पाहिजे, तर तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करा. इथे तुम्हाला ITमध्ये SAPच्या माध्यमातून तुम्ही कसे जाऊ शकता याचं तुम्हाला मी आयडिया देते. बरोबर, चला पुढे. आता मी थोडं अजून एकदा थेरॉटिकल पार्ट मध्येच घेऊन येतोय, बोर होणे म्हणून तुम्हाला. ठीक आहे, थोडंसं कलरफुल इमेज बघितल्या. आता ह्या IT कंपनीमध्ये असतात ना, की काही IT कंपन्या सर्व्हिस बेस्ड असतात, काही कंपन्या तुमच्या प्रॉडक्ट बेस्ड असतात. ओके, आता सर्व्हिस बेस्ड कंपन्या म्हणजे कोणत्या, तर मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की TCS आहे, ठीक आहे, इन्फोसिस आहे, बरोबर, देन टेक आहे, टेक महिंद्रा म्हणतो आपण. ओके, देन कॉग्निझंट आहे. अशा ह्या कंपन्या आहेत, त्या ॲक्सेंचर आहे. अशा कंपन्या आहेत सर्व्हिस बेस्ड आहेत. म्हणजे काय, ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. मी ज्या तुम्हाला सांगितलं ते की ऑनलाईन सर्व्हिसेस असतात सॉफ्टवेअरच्या वगैरे ते. आता प्रॉडक्ट बेस्ड IT कंपनीजमध्ये कसं असतं की बघा, मग तुमची ॲपल आहे. ॲपल ही एक कंपनीच आहे, मग ती प्रॉडक्ट बेस्ड आहे. त्यांचा स्वतःचा ॲपलचा आयफोन आहे, त्यांचे मॅकबुक्स आहेत, ठीक आहे, त्यांचे म्हणजे त्यांचे थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की एअरपॉड्स आहेत. तर त्यांचं स्वतःचं प्रॉडक्ट पण आहे, स्वतःचं ॲप्लिकेशन आहे, स्वतःची iOS आहे. म्हणजे थोडक्यात ते प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे. ते समजा स्वतःच्या प्रॉडक्टसाठी काम करतात. ते काय असं दुसऱ्या कंपनीला हेल्प नाही करत,
ते स्वतःच्या प्रॉडक्टसाठी काम करतात, स्वतःच्या प्रॉडक्टसाठी ते IT सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, म्हणून ती प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे. ठीक आहे. मग तुम्ही मायक्रोसॉफ्टला पण म्हणू शकता. मायक्रोसॉफ्टचे पण प्रॉडक्ट आहेत, ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे, मायक्रोसॉफ्ट विंडोज आहे, त्यांचीच आहे ना. ठीक आहे. देन इंटेल आहे, मी मागाशी सांगितलं तुम्हाला. इंटेल म्हणजे ते तुमचा प्रोसेसर प्रोव्हाइड करतात, ते फक्त त्यासाठी काम करतात, ते दुसऱ्यासाठी कामं करत नाही आहेत. किंवा फेसबुक आहे, फेसबुक कुठल्याच कंपनीला मदत करत नाही, कारण त्यांचे स्वतःच प्रॉडक्ट आहेत ना. मेटा, राईट, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. सो या प्रॉडक्ट बेस्ड कंपन्या ते स्वतःसाठीच काम करतात. तर हा डिफरन्स तुमच्या लक्षात आला पाहिजे, सर्व्हिस बेस्ड आणि प्रॉडक्ट बेस्ड. आता सर्व्हिस बेस्डवरती आपला सगळ्यात मोठा फोकस असतो. आता या फोकस असताना मी तुम्हाला थोडीशी एक आयडिया देतो, आता अजून एक थोडीशी क्लॅरिटी देतो की कंपन्या का बाहेर या TCSला, इन्फोसिसला का प्रोजेक्ट देत असतील, किंवा यांच्याकडून काम करून का घेत असतील, त्यांना इंटरनल का करावं लागत नाही, म्हणजे करता येत नाही आहे काम. तर कसं असतं ना, प्रत्येक वेळेस बघा, तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर बनवून पाहिजे. आता एका महिन्यात, 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात सॉफ्टवेअर किंवा तुमची वेबसाईट बनवण्यासाठी त्यांनी फुल टाईम एम्प्लॉई घेऊ शकत नाही. समजा तिघांना त्यांनी घेतलं, 3 महिन्यात सॉफ्टवेअर बनला किंवा सर्व्हिस, तुमची वेब सर्व्हिस बनली किंवा तुमचं वेबसाईट बनली, मग काय करायचं, एम्प्लॉईला काढून टाकायचं 3 महिन्यामध्ये? बरोबर नाही आहे ना ते. त्यासाठी काय करतात, या काही कॉन्ट्रॅक्ट देतात. ओके, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, TCSला सांगतात की आम्हाला अशी एक सॉफ्टवेअर बनवून पाहिजे, वेबसाईट बनवून पाहिजे. TCSकडे एम्प्लॉई असतात, त्यांच्याकडे ते काय करतात, लगेच 3 महिन्यासाठी तुम्हाला एका प्रोजेक्टवरती टाकतात. ते 3 महिन्यामध्ये झालं की लगेच त्यांच्याकडे दुसरा प्रोजेक्ट आलेला असतो, दुसऱ्या प्रोजेक्टवरती. असे तुम्ही कामं करत राहतात. TCS आतल्या त्यांच्याकडे रिसोर्सेस असतात, एम्प्लॉईज असतात, ते प्रत्येक प्रोजेक्टवरती थोडं थोडं तुम्ही काम करत असं चालत राहतं. बट ती पुढची जी कंपनी आहे त्याला फायदा झाला नाही त्यातून, की 3 महिन्यामध्ये TCSने तुम्हाला 3 महिन्यामध्ये त्याला एक 2-3 लाख रुपये दिले आणि तो त्यांनी तुम्हाला बनवून दिलं. आता हे मी खूप छोटी अमाऊंट सांगतोय, बट एक तुम्हाला माहिती असावं, आयडिया यावी म्हणून मी तुम्हाला सगळं सांगत असतो. बरोबर, लक्षात आलं. आता थोडक्यात एक तुम्हाला त्यांच्याकडे शॉर्ट रिक्वायरमेंट्स असतात, किंवा त्यांना मार्केटमधून बघा, आता हे सगळं करायचं म्हणजे HR आला, मग तो कुठनं शोधायचा, त्याला ज्याला टॅलेंट आहे, आता SAP कन्सल्टंट पाहिजे त्याला, तो इंटरव्ह्यू घेणार, मग ठीक आहे, मग त्याला जमतंय नाही जमतंय, टाईम वेस्ट आहे ना सगळं. मग अशा एक्सपर्टीज पण नसतात, नॉलेजेबल माणसं नसतात त्यांच्याकडे, म्हणून ते अशा कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देतात की ज्यांच्याकडे नॉलेजेबल माणसं असतात. आता इन्फोसिस, टेकेम आहे, एक्सेंचर आहे, यांच्याकडे प्रॉपर कन्सल्टंट असतात, त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं की ते तुम्हाला इझिली, त्यांच्याकडे टीम असते, ती टीम येते, त्यांचं काम करते, तुम्हाला सगळं स्मूथ लाईन सगळं डेव्हलप करून तुम्हाला देऊन परत जाते, किंवा काही सपोर्ट वगैरे असेल तर ते कंटिन्यू करते. म्हणजे कंपनीला काही टेन्शन नाही, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट एक झाला. यासाठी त्या कंपन्या आउटसोर्स करतात. म्हणजे काय, की आता समजा मला सांगा, आपण सगळे शेतकरी माणसं आहेत, बरोबर, आपल्याला शेती वगैरे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, आपण काय एकदम हाय क्लास लोक नाही आहे. तुम्ही व्हिडिओ बघताय, हे करताय, आपण प्रयत्न करताय, कष्ट करताय, म्हणजे आपली सगळी माणसं आपल्यासारखीच आहेत, बरोबर. सो मला सांगा, आपली शेती आहे. आता शेती करत असताना मला सांगा, तुमच्याकडे थोडी शेती आहे आणि 5-10 एकर शेती आहे असं समजा तुम्ही, बरोबर. आता शेती करण्यासाठी तुम्हाला काय, शेतीची कामं करण्यासाठी काय लागतं, काही JCB किंवा ट्रॅक्टर असे लागतात ना. आता म्हणजे काही विहीर वगैरे करायची आहे किंवा काही पाईपलाईन करायची, JCB लागतं. शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर लागतो. आता मला सांगा, प्रत्येक वेळेस तुम्हाला ते लागतं म्हणून तुम्ही JCB आणि ट्रॅक्टर विकत घेणार का तेवढ्या छोट्या कामासाठी? तुम्ही काय करणार, कोणाला तर म्हणणार की आमचं एवढं काम करायचं आहे, त्याला तुम्ही सांगणार की 2 दिवसात मला हे काम करून पाहिजे, हे तुझे पैसे असतील, तेवढे चार्जेस असतील, मी तुला देतो. सेम तसं आहे. ठीक आहे, आपण तिथे लगेच ती काय सर्व्हिस हायर करणार नाही. आपण जाणार या कंपनीला, म्हणणार की असं असं माझं काम आहे, मी एवढे चार्जेस देतो, मला हे काम करून पाहिजे, बरोबर. त्यासाठी हे सर्व्हिस बेस्ड कंपन्या असतात. आलं लक्षात? तर हेच मला तुम्हाला थोडंसं एक आयडिया द्यायची होती. तर थोडं लक्षात ठेवा, हे वर्ड लक्षात ठेवा, आउटसोर्सिंग. ओके, 1 मिनिट. आउटसोर्स असतो, ठीक आहे. देन एक्सपर्टीज किंवा शॉर्ट रिक्वायरमेंट, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवत चला, म्हणजे तुम्हाला परत स्टडीसाठी नॉलेज तुम्हाला असावं तुमच्या गॅलरीमध्ये. बाकीच्या काही गोष्टी ठेवण्यापेक्षा अशा गोष्टी ठेवलेल्या कधी पण चांगल्या, बरोबर. चला, आता ही तुम्हाला थोडीशी आयडिया आली. परत येतोय आपण. आता तुम्ही बघितलं की एवढे मोठे फ्लोअर्स वगैरे असतात. आता तुम्हाला काही कॉन्फिडेन्शियल मीटिंग करायचे असतात, किंवा तुमचा क्लायंट असतो, तुमच्या क्लायंटबरोबर काही व्हिडिओ कॉल असतील, डिस्कस करायचे असतील, तर अशा पद्धतीने तुम्ही मीटिंग रूम्स बघू शकता. ओके, म्हणजे मी तुम्हाला फ्लोअर्स दाखवले मगाशी, ठीक आहे, 4 इमेज दाखवले, इंटेरियर दाखवलं, त्याच्या साईडला
कॉर्नरला अशा ह्या काही तुमच्या मीटिंग्स बघायला मिळतात. मी तुमचे प्रोजेक्ट, तुमचे कलीग तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ कॉन्फरन्सवरती किंवा तुम्ही फेस टू फेस तिथे डिस्कशन करू शकता. त्यासाठी ह्या मीटिंग रूम अशा प्रॉपर ह्या बनवलेल्या असतात, बरोबर. तर हे तुम्हाला मला एक आयडिया द्यायची होती. ओके, आता इम्पॉर्टंट आणि एक्साइटमेंट म्हणजे एक्साइटेड पार्ट कोणता आहे? रिक्रिएशन ॲक्टिव्हिटीज. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही काम करता पण तुमची वेलबिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या हेल्थची काळजी सगळ्या कंपन्या घेत असतात, जसं कोरोनामध्ये वगैरे, बरोबर. तर तुम्हाला कंपन्यांनी तुम्हाला खूप सुविधा प्रोव्हाइड केल्या असतील, इन्शुरन्स वगैरे दिला असतील. त्याचसोबतच कंपन्यामध्ये ना तुम्हाला जिमची सुविधा असते, ठीक आहे. तुम्हाला टेबल टेनिस आहे, पूल आहे, ठीक आहे, कॅरम आहे, चेस असतं. या सगळ्या आतमध्ये रिक्रिएशन ॲक्टिव्हिटी तुम्हाला बघायला भेटतील, ठीक आहे. त्या सेपरेट एरियाज असतात, ठीक आहे. आतमध्ये कॅफेटेरिया, त्याच्या शेजारी तुम्हाला अशा गोष्टी बघायला भेटतात. तिथं तुम्ही जाऊन एक्सरसाइज करू शकता किंवा ह्या गेम्स वगैरे खेळू शकता. म्हणजे एक आनंदी वातावरण राहण्यासाठी ह्या कंपन्या तुम्हाला हेल्प करत असतात. आणि हे सगळ्या 90 ते 95-99% म्हणा सगळ्या कंपनीमध्ये तुम्हाला अशा बघायला भेटतात रिक्रिएशन ॲक्टिव्हिटीज, ठीक आहे. तुमच्या माहितीसाठी आहे, थोडंसं एक्साइटमेंट असावी, थोडंसं माहिती असावं आत काय आहे, भीती जावी म्हणून मी सांगतो. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे वर्क फ्रॉम होम. आता IT म्हणलं की तुम्हाला वर्क फ्रॉम होम म्हणजे आठवतच असेल, बरोबर. तर आता कोरोनामध्ये वगैरे सगळ्यांना वर्क फ्रॉम होम दिलेलं आहे. पण काही काही कंपन्या आहेत त्या तुम्हाला आठवड्यातून 2-3 वेळा बोलवतात, काही आठवडाभर बोलवतात, किंवा काही काही जणांनी परमनंट वर्क फ्रॉम होम पण दिलेलं आहे. म्हणजे IT म्हणलं की वर्क फ्रॉम होम आहे का? कारण तुमचं लॅपटॉपवरती काम असतं, इंटरनेट VPN कनेक्ट केलं की तुमचं वर्क फ्रॉम होम भेटतं. आता SAPमध्ये पण तुमचे वर्क फ्रॉम होम भेटतात, ठीक आहे. पण ते कंपनीवरती, तुमच्या क्लायंटवरती, तुमच्या मॅनेजरवरती डिपेंड करतं. पण IT हे वर्क फ्रॉम होम कन्सेप्ट आहे. तुम्हाला SAP जर करायचं असेल तर तुम्ही बिंदास करा, त्याच्यामध्ये तुम्हाला वर्क फ्रॉम होम भेटतं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही आठवड्यातून 1-2दा जरी ऑफिसला गेला तर घरी बसून आरामात आपण लाईफस्टाईल जगून आपलं कामं करून, आपण ऑफिसचं काम करून आपण वर्क फ्रॉम होम हे करू शकतो, ठीक आहे. तर वर्क फ्रॉम होम तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काय असतं. कोरोनामध्ये वगैरे तुम्हाला सगळ्यांना परमनंट वर्क फ्रॉम होम भेटलेले आहेत. आता जे जॉबसाठी नवीन बघतायत तुम्हाला ही वर्क फ्रॉम होम फ्युचरमध्ये भेटू शकतं IT. बाकीच्या प्रॉडक्ट बेस्ड कंपन्यामध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वर्क फ्रॉम होम भेटत नाही. ओके, चला पुढे. आता लास्ट पॉईंट काय आहे की बघा, हे सगळं झालं. मग आता या सगळ्यात नंतर कंपन्यांमध्ये काय असं असतं की कॅफेटेरिया असतात. ओके, तसे मोठे मोठे कॅफेटेरिया असतात. आता काय काय कंपनीचे स्वतःचे असतात त्यांच्या फ्लोअरला, ओके, किंवा काय काय कॉमन IT पार्कमध्ये कॉमन तुमचे हे कॅफेटेरिया असतात. इथे बघा तुम्ही अशी लाईन असते, तिथे प्रत्येक ब्रँडचे तुम्हाला म्हणजे जे बर्गर, पिझ्झा, ठीक आहे, किंवा काही थाळी असतील, व्हेज थाळी, नॉनव्हेज थाळी, असे सगळे हे तुमचे आउटलेट्स बघायला भेटतात. तिथे जाऊन तुम्ही पे करून घेऊ शकता. काय काय डिस्काउंटेड प्राईजमध्ये कंपनीने दिलेलं आहे आणि तुम्ही टेबलवरती बसून आरामात ते एन्जॉय करू शकतात. अशा पद्धतीने हे कॅफेटेरियाज असतात. तिथे तुम्हाला 24/7 फ्री ऑफ कॉफी असते, ठीक आहे. तर तुम्ही जाऊन कॉफी वगैरे घेऊन तुमचा थोडासा टाईम मित्रांबरोबर गप्पा वगैरे मारू शकता. अशा सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला दिलेल्या असतात. एकदम प्रॉपर AC बसून तुमचं काम करून तुम्ही IT हे तुमची नवीन लाईफस्टाईल ही चालू करू शकता. किंवा जे IT असतील ते तुम्ही त्याचा आनंद घेतच असाल. बट काही मराठी माणसांना आपल्याला आनंद घ्यायला असं वाटतं असतं आणि त्यांना IT काय असतं हे जाणून घेण्याची इच्छा असते. आणि तेच मी आजच्या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आजचा व्हिडिओ हा आपण इथंच थांबवतो. कसा वाटला लगेच लाईक कमेंट करून मला सांगा. आणि तुम्हाला काही IT जायचं असेल आणि करिअर करायचं असेल SAP तर मला बिनधास्त कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला भेटेलच. ओके, तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.